नाशिकमधील मेळा बस स्थानकाला 6 महिने पूर्ण होत असून 6 महिन्यातच या बस स्थानकाला घरघर लागले आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या मेळा बस स्थानकाचे भूमिपूजन झाले। 2 ते 3 वर्षांपासून मेळा बस स्थानकाचे काम सुरू होते। काम पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनाला मुहूर्त सापडत नव्हता। राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार यांच्याकडे वारंवार उद्घाटन समारंभात पाठपुरावा केला असता स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांच्या मध्यस्थीने अखेर मुहूर्त मिळाला। उद्घाटन मात्र मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह करण्यात आले। त्याला 6 महिने उलटत नाही त्यातच बस स्थानकाला घरघर लागली आणि अतिक्रमणाला सुरुवात झाली। याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी करून देखील अतिक्रमण थांबवण्यात आलेले नाही। मंत्रालयातून संबंधित अधिकाऱ्याचे नातेवाईक असल्याचं सांगण्यात आज या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे। ती फक्त सुरुवात असून हळूहळू संपूर्ण बस स्थानकालाच अतिक्रमणाने घेरा घातलेला बघायला मिळणार आहे। आता फक्त 6 महिने झाले आहेत। 6 वर्षात आपल्याला हे मेळा बस स्थानक की मार्केट हे देखील समजणार नाही। शेजारीच असलेल्या ठक्कर बाजार येथे मोठे कमर्शियल कॉम्प्लेक्स असून त्या कॉम्प्लेक्सच्या गटार पूर्णपणे तुंबले। ओव्हरफ्लो झालेल्या गटारीमुळे मेळा बस स्थानकाच्या प्रवासी थांबण्याच्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त वातावरणाला सामोरे जावं लागतं। त्र्यंबकेश्वर येथे श्रावणी सोमवारच्या निमित्ताने लाखो भाविकांचे बस स्थानकातून प्रवासी वाहतूक केली जाते। अक्षरशः प्रवाशांना नाकाला कपडा लावून बसमध्ये बसावे लागत आहे। मध्ये आधीच नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत असून 2 महिन्यांपासून वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही। यावेळी बस स्थानकात असलेल्या नागरिकांनी अनेक तक्रारींचा पाडा वाचला। मात्र जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री, आमदार, खासदार याकडे लक्ष देणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या सर्व समस्यांमुळे नाशिकचे नाव खराब होत असल्याचा खेद व्यक्त करत महापालिका आयुक्त, आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी यांनी तत्काळ संबंधित घटनेची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी प्रवासी संघटना आणि नाशिककरांकडून केली जात आहे। किती वेळापासून उभे बोला तुम्ही? जवळजवळ 1 तास झाला। 1 तासापासून उभे आम्ही। आणि हे काउंटर पण किती वेळ स्लो चालला? हे स्लो म्हणजे गाडी आल्याशिवाय ते तिकीट देत नाही। गाडी बराच वेळची नाहीये, आता गाडी आलेली आहे, आता तिकीट चालू केलंय त्यांनी देणं। बरोबर लाईन मध्ये 1 तास झाले, आता 2 गाडी आली। किती पॅसेंजर होते आतापर्यंत? अरे पॅसेंजर कमी कमी 200 पॅसेंजर होते। 150 से 200 पॅसेंजर। अच्छा, किती वेळ झाला आपल्याला? 2 तास झाले। 2 तासापासून बस नाही। रोजचा त्रास आहे का हा असा? रोजचा त्रास आहे। आज काय सांगितलं का मुंबईला गाड्या गेलेल्या आहे असं सांगितलं। गाड्या कमी आहे। अच्छा, तर गाड्या बंद आहे तर मग यांनी काय व्यवस्था केली पाहिजे? काहीच केलेलं नाही आहे। लोक असेच उभे आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।